सकाळचे बरोबर 5 वाजलेले आहेत. हे घड्याळ आहे ते अर्धा ते पाऊण तास पुढं आहे आणि आजपासून मी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करणार आहे. अंघोळ वगैरे झालेली आहे माझी आणि घरात असं सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं. आपण वाचायला बसायच्या आधी फरशी वगैरे स्वच्छ पुसून घेतली आणि पाठ ठेवलेला आहे. सकाळचे वाजलेले 6 आणि आत्ता बसलेले मी वाचायला. आज आहे पहिला दिवस. 1 ते 9 अध्याय आज वाचायचे. सगळ्यात आधी आपल्याला स्वामी स्तवन, त्यानंतर एक माळ स्वामी समर्थ, नंतर नवार्न मंत्र एक माळ आणि गणपती अथर्वशीर्ष वाचून मग सुरुवात करायची. चला, जेवढं होतं तेवढं 7 वाजेपर्यंत वाचणार आहे आणि तिथनं पुढं उठून मग देवपूजा करायची. स्त्रीला शाळेत घालायला पाहिजे कारण त्याचा पेपर चालू आहे, त्यामुळे त्याला उठवायला लागणार आहे. त्यामुळे 7 वाजेपर्यंतच वाचणार आहे मी आणि मग राहिलेलं देवपूजा ते करून नंतर वाचणार आहे. मला सुरुवात करूया. खूप वेळ होतो. सकाळ सकाळी सुद्धा बघू शकता तुम्ही किती गरम व्हायला आले. तरी मी इकडं पंखा लावला आहे तरी सुद्धा तेवढं गरम व्हायला आलं. करता आणि करविता तुझे स्वामीनाथा, माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसायची. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा वशमध्ये हिते यदायो हा ओम स्वस्ति नैर्दुर्दशवः स्वस्ति नः पूषा विश्ववेदः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिः ददातु. ओम शांति हा शांति हा शांति हा. ओम नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं हर्तासि. मी उठलेले जवळजवळ 7 वाजता वाचून. त्यावेळी माझे 6 अध्याय झालेले आहेत. 7, 8, 9 असे 3 अध्याय राहिलेले आहेत. स्त्रीला आंघोळ्या पाणी दिलं आणि त्याला शाळा घालवलं. परत देवपूजा केली, सडा रांगोळी केली आणि हे आलेले आहेत. ह्यासनी आंघोळ्या पाणी वगैरे दिलं, चहा केला आणि आता वाजलेले आहेत 9:15. आता राहिलेले आरती करणार आणि राहिलेले 3 अध्याय वाचणार आहे. अजून कपडे थोडे सकाळी धुतलेले आहेत, सकाळी अजून थोडे धुवायचे आहेत. तर ह्यांची कपडे तेवढे राहिलेले आहेत. शरीरची माझी धुवून टाकलेले आहेत मी. यांचा ड्रेस आणि काय असेल ते बाकीचं धुवायचं आहे. भांडी वगैरे काही रात्री घासलेले आहेत, फक्त डब मारायचे आहेत. आता वाचणार आणि आधी आरती करणार आणि मग वाचणार आणि मग स्वयंपाकाला सुरुवात. असं होतं. पारायणच्या वेळी थोडी गडबड होते आणि आपला स्वयंपाक आता वेगळा करायला लागणार कारण कांदा लसूण आपल्याला चालत नाही, त्यामुळे वेगळं बनवावं लागणार. मी आता सॉस आणि चपातीच खाणार आहे सर, नाही तर दही चपाती खायचं, रिकामं व्हायचं. दुर्मन दुर्बल जना कळवळून ये प्रेमाचा पाना, स्वामी समर्थ सद्गुरु राना, माया हृदय दरसी जागृत होई आत्मय रामा, अनामा सचित सुख घनधामा, गुरु साक्षात परब्रह्म अखिल व्यापुनी उरला, तेवढ तव चिंतन दास्तव चरणी लीन दाविया. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. आणि आज आहे पारायणचा 2रा दिवस. तर चला आता मी बसणार आहे वाचायला. 6ला 10 मिनटं कमी आहेत. झाडून वगैरे झालेले, गोमूत्र वगैरे शिंपडून झालेलं, आरती लावलेली. देवपूजा काय करायला नाही अजून. देवपूजा आता नंतर करणार आहे. थोडं वाचून उठणार आणि मग नंतर करणार आहे. 10 ते 21 अध्याय आहेत. काल 1 ते 9 अध्याय होते, 10 ते 21 आहे. तर गरम कसलं व्हायलं बघा. सकाळ सकाळी सुद्धा खूप गरम होत आहे. आणि आता जवळजवळ मला वाटतं 10 ते 11 अध्याय आहेत. रात्री पण मी आले दुकानातनं, येऊन मग आरती केली. आरती 8 वाजता केली कारण यायला दुकानातून वेळ झालेला. एक ब्लाऊज द्यायचं होतं, म्हणजे 2 द्यायची होती. परवा दिवशी तयार केलेलं, काल एक तयार केलं आणि दिलं. रात्री 8 वाजता आरती केली आणि त्यानंतर मग विष्णू सहस्रनाम मोबाईलला लावलं आणि त्याच्यासोबत पुस्तक धरून म्हटलं. विष्णू सहस्रनाम म्हणायला सुद्धा कमीत कमी 20 ते 30 मिनटं लागतात फलश्रुती सकट म्हणायला. चला, शुभ सकाळ सर्वांना. आज वार आहे रविवार. शनिवारपासून मी बसलेले आहे पारायणला. त्याला वाचन करूया. विष्णू सहस्रनाम वगैरे वाचतात तुमच्यासोबत काही शेअर केलं नाही कारण की मी मोबाईलला विष्णू सहस्रनाम लावलेलं आणि पुस्तकात मी म्हणतो ते, त्यामुळे शूट कशानं करणार असा प्रॉब्लेम आहे. दुसरा मोबाईल यांचा आहे तो काय, त्याचा कॅमेरा व्यवस्थित नाही आहे,
त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम म्हणतील का तुमच्यासोबत शेअर केलं नाही. आणि खूप वेळ पण झालेला, त्यानंतर मला स्वयंपाक करायचा होता आणि कामाला जाणार होते, त्यामुळं नाही शूट केलं. आणि विष्णू सहस्त्रनाम का सगळ्यांना माहितीच आहे. सगळं आवरलं, वाचन वगैरे, आरती वगैरे केली आणि आता मी लाटून घेते चपात्या. स्वयंपाक बनवायचा होता कारण माझी भाजी वेगळी बनवावी लागते आणि यांची भाजी वेगळी बनवावी लागते. आणि पाय खूप दुखतात बघा चपातीला उभा राहिले की. ज्यांचे असं म्हणजे जास्त घरात चपात्या वगैरे बनवायला लागत असतील आणि ही ट्रिक वापरली तरी चालते बघा. असं ताट घेतलेलं आहे, त्यामध्ये चपाती लाटून टाकत आहे आणि वरनं पहिली चपाती टाकली की वरनं थोडंसं कोरडं पीठ असं भरभरायचं आणि त्याच्यावर मग दुसरी चपाती आपण टाकायची आहे, जेणेकरून खालच्या चपातीला वरची चपाती चिटकत नाही. आणि एकदम मग सगळ्याला आपण उभारून भाजायचं, म्हणजे आपलं पाय पण दुखत नाहीत आणि पटणं होतात पण चपाती सर्वांना. आणि सकाळपासून बघा डोकं विचारा मिळाले, टिकली पण लावायला मिळालं नाही कारण आज अध्याय थोडे मोठे होते. आज 10 ते 21 अध्याय होते आणि थोडे मोठे होते. सकाळी झाले 7, 7:15 16 अध्याय झालेले राहिलेले. तिथनं मग देवपूजा त्यांनी केली, सडा रांगोळी केली आणि त्यानंतर चहा वगैरे पिऊन मग नंतरनं वाचून उठायला 11 वाजलेले. मग स्वयंपाक केला. सगळंच आवरायचं नंतर होत नाही. धुणं वगैरे झालेलं सकाळीच. आता चपात्या वगैरे झालेल्या आहेत. जेवणार वाजलेला आहे 1:30 वाजला सगळं आवरायला. खूप वेळ होतो बघा. असं काहीतरी करायचं वाचायचं म्हणलं तर घरातलं आणि ते खूप गोंधळ होतं. आणि गरम केवढं व्हायला लागलं, नको वाटायला लागले. पहिला इथं लोटून काढायला पाहिजे सगळे. तुला सावधान देतो. पटनान लोटतो. सुपली पण घेऊन ये. जीवया बाबा, वेळ झालाय. यांची नाईट शिफ्ट आहे. सुपली पण आणखी सुपल्यान भरून टाके लगेच. आणि त्यांच्यासाठी वरणा आणि वांग्याची भाजी बनवायची होती. आणि माझ्यासाठी काय मी बटाटाच बनवलेला आहे. बुक्का घातला आणि टोमॅटो घालून बटाटा बनवलेला. आणि दुधातील मी वांग आणि वरणा बनवणार आहे. सगळ्यात आधी मी तेल घातलेलं आहे कढईमध्ये. ओलं खोबरं, आलं लसणाची पेस्ट जरा बनवून घेतलेली आहे मसाला म्हणून. तुम्ही कोथिंबीर वगैरे असली तरीसुद्धा ॲड करू शकता. आणि तेल काढल्यानंतर आपण मोहरी घालायची आहे. जिरंसुद्धा तुम्ही घालू शकता. एका हातात मोबाईल पकडलेला आहे आणि दुसऱ्या हाताने मी दाखवत आहे. त्यानंतर खोबरं घातलेलं आहे, जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं ते खोबरं घातलेलं आहे. व्यवस्थित तेलात खोबरं आणि ते आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित भाजून घ्यायची, जेणेकरून त्याचा जो कच्चा वास असतो तो निघून गेला पाहिजे. त्यानंतर हळद घातलेली आहे आणि धने जिरं पूड घातलेले आहे. लाल तिखट घातलेलं आहे. आता लाल तिखट तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आमच्यात काही जास्त तिखट चालत नाही. आणि व्यवस्थित तेलात हे सगळं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर चिरून घेतलेल्या वांग्याच्या ज्या फोडी होत्या त्यामध्ये ॲड करायच्या. व्यवस्थित तेलात त्यासुद्धा मसाल्यासोबत परतून घ्यायच्या. म्हणजे तेलात व्यवस्थित परतून घेतलं की चवीला खूप छान होतात. पाणी मात्र लगेच वापरायचं नाही, नंतरनं वापरायचं. त्यानंतर जो सोलून घेतलेला वरणा होता तोसुद्धा घातला आणि तोसुद्धा तेलात व्यवस्थित परतून घेतला. आणि त्यानंतरनं मग एक 5 ते 10 मिनटं आपण तसंच ठेवायचं. आणि मग त्यानंतर जे दूध होतं ते दूध घालायचं, मीठ घालायचं आणि चांगलं शिजून द्यायचं. बघू शकता तुम्ही कलर एकच नंबर आणि चवीलासुद्धा खूप छान वांग वरणा झालेला होता. तर मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.